रोहित पाटलांना विधानसभेच्या उमेदवारीचे शरद पवारांनी दिले स्पष्ट संकेत. उद्याच्या निवडणुकीत रोहित पाटलांना साथ द्या अशी भावनिक साद शरद पवारांनी घालत तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून रोहित पाटलांची अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीर केली. तसेच मला खात्री आहे तुमच्या प्रश्नांची सोडवणूक नक्की होईल असा विश्वास देखील शरद पवारांनी व्यक्त केला. ते कवठे महांकाळ येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते. रस्त्याने येत असताना शेतकऱ्यांची घरं बघत होतो. ठिकठिकाणी मला संकलित गाडी दिसल्या. याचा अर्थ दुधाचा धंदा, शेतीला पोषक असा एक महत्त्वाचा धंदा आहे. आज त्या दुधाच्या धंद्याला मदत करायची ऐवजी राज्य सरकारने 5 रुपये वाढवून देतो म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या बाजूनं मोदींच्या हातात दिल्लीची सत्ता आहे. त्यांनी निर्णय घेतला परदेशातनं दुधाची भुकटी आयात करायची. परदेशातनं इतर दूध ज्यादा आहे, दुधाची भुकटी ज्यादा आहे ती फलू नये त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निर्णय घेतला जात नाही आणि परदेशातनं दुधाची आयात करण्याच्यासाठी निर्णय घेतला जातो. याचा अर्थ स्वच्छ आहे की आजचे राज्यकर्ते तुम्हा लोकांच्या हिताची दखल करणार नाही. पण मी एवढंच सांगू इच्छितो की जो राज्यकर्ता शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, काळ्या आईशी इमान दाखवण्याच्याकडे दुर्लक्ष करतो, नव्या पिढीच्या बेरोजगारांचा नोकरी करण्याच्या अधिकाराकडे दुर्लक्ष करतो, समाजाच्या उपेक्षित घटकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी दुर्लक्ष करतो, तो राज्यकर्ता सच्चर राहणार नाही याची काळजी तुम्हाला मला सगळ्यांना करायची. मी आज या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो, तुम्ही एक की उद्याच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये तुम्ही रोहितला शक्ती द्या. मी खात्री देतो तुम्हा लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक ही आम्ही करू आणि मग साखरेचे प्रश्न, दुधाचे प्रश्न, बेकारीचे प्रश्न, जे जे काही महत्त्वाचे प्रश्न सामान्य माणसाचे आहेत त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्हा लोकांच्याकडून प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाईल हाच विश्वास आज या ठिकाणी देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.